नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट 2026चं राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण जुलै महिन्याकडे एकदा मागे वळून पाहूया. कारण भविष्यकथनाची खरी परीक्षा फक्त पुढे काय होईल यामध्ये नसते, तर मागच्या महिन्यात सांगितल्या गेलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कितपत अनुभवास आल्या हे सुद्धा तपासणं तितकंच महत्त्वाचं असतं. जुलै महिन्यामध्ये कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना घरगुती वातावरणामध्ये तणाव जाणवला असेल. घरातील छोट्या छोट्या कारणावरून कटकटी झाल्या असतील, घरातील व्यक्तींबरोबर मतभेद वाढले असतील आणि काही वेळा तुमच्या मनात असंही आलं असेल की आपण समजून सांगण्याचा किती प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती काही आपली बाजू समजून घेत नाहीये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबद्दलही काही चिंता निर्माण झाल्या असतील, तसंच त्यांची तब्येत बिघडणं, जुन्या आजार पुन्हा जाणवणं किंवा उपचारांबाबत अधिक धावपळ करावी लागणं असे अनुभव आले असण्याची शक्यता आहे. वास्तू, घराची दुरुस्ती, जागेचा व्यवहार, घर बदलण्याचा विचार किंवा प्रॉपर्टीशी संबंधित काही गुंतागुंतही अनुभवास आली असेल. आरोग्याच्या बाबतीत पाहायचं झालं तर शारीरिक तक्रारींबरोबरच मानसिक तणाव जास्त प्रमाणात जाणवले असेल. मनात एकाच वेळी अनेक विचार सुरू झाले असतील. एखादी गोष्ट संपण्याआधीच दुसरी चिंता समोर आली असेल. त्यामुळे बाहेरून तुम्ही सामान्य दिसत असला तरी आतून मात्र मन थकलेलं असण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत मात्र फार मोठा धक्का बसलेला दिसत नाही. उत्पन्न सुरू राहिलं असेल, महत्वाच्या गरजा भागल्या असतील आणि काही ताण असला तरी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली नसेल. उलट वैवाहिक जोडीदाराचे संबंध अनेकांच्या बाबतीत चांगले राहिले असतील. बाहेर कितीही तणाव असला तरी जीवनसाथीची साथ मिळाली असेल तर काही गोष्टींबद्दल मतभेद झाले असतीलही, पण एकमेकांना समजून घेण्याची भावना टिकून मात्र राहिली असेल. जुलै महिन्यात यापैकी किती गोष्टी तुम्हाला अनुभवास आल्या हे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचा प्रत्यक्ष अनुभव हा राशीफळाची पडताळणी तर करेलच, पण इतर कुंभ राशीच्या व्यक्तींनाही त्यांच्या आयुष्यातील घटनांशी तुलना करता येईल. आता बोलू ऑगस्ट महिन्यांबद्दल. आणि सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हा महिना तुम्हाला बाह्य परिस्थितीपेक्षा तुमच्या स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांशी अधिक संघर्ष करायला लावू शकतो. कुंभ राशीची व्यक्ती सामान्यतः शिस्तप्रिय असते, तर्कशुद्ध विचार करणारी असते, भावनेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व देणारी असते. तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिचं नीट विश्लेषण करता, योग्य अयोग्य तपासता आणि त्यानंतरच निर्णय घेता. तुमची विचारसरणी आधुनिक असते, तुम्हाला स्वतःचं स्वतंत्र मत असतं आणि अनेकदा तुम्ही परिस्थितीकडे इतरांपेक्षा वेगळ्या नजरेने पाहता. पण ऑगस्ट महिन्यात नेमकी हीच तुमची तार्किक आणि ठाम विचारसरणी काही ठिकाणी तुमच्या विरोधात जाऊ शकते. कारण या महिन्यामध्ये प्रत्येक गोष्ट तर्काने सुटणार नाहीये. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, काही गोष्टी सोडूनही द्याव्या लागतील. काही ठिकाणी स्वतःची बाजू बरोबर असूनही मागं हटावं लागेल आणि काही प्रसंगी नातं जपण्यासाठी तडजोडही करावी लागेल. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत मीच बरोबर आहे, माझा विचारच तर्कशुद्ध आहे किंवा समोरच्यानेच माझं मत ऐकून घ्यायला हवं, समजून घ्यायला हवं आणि ते बरोबर आहे असं सुद्धा मांडून घ्यायला हवं, अशी जर का तुम्ही भूमिका घेतली तर साधा मतभेदही मोठ्या संघर्षात बदलू शकतो. या महिन्याचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे तुमचं भावनिक जीवन. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज, संशय, अर्धवट ऐकलेली माहिती किंवा एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. काही नाती इतक्या टोकाला जाऊ शकतात की ब्रेकअपचा विषयही समोर येऊ शकतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. डोळ्यांनी दिसलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण सत्य नसते आणि कानाने ऐकलेली प्रत्येक गोष्ट विश्वास ठेवण्यासारखीही नसते. कधीकधी एखादा मेसेज, एखादा फोन कॉल, एखादं वागणं किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती मनात संशयाचं बीज पेरतं आणि एकदा संशय निर्माण झाला की त्यानंतर प्रत्येक गोष्ट त्याच नजरेतून पाहिली जाते. माझ्या 22 वर्षाच्या अनुभवामध्ये मी वारंवार पाहिली गेलेली गोष्ट म्हणजे नाते ही अनेकदा मोठ्या वादामुळे तुटत नाहीत, तर एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा निष्कर्षामुळे तुटतात. म्हणून ऑगस्ट महिन्यात कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीशी स्पष्ट बोला. मनात प्रश्न असतील तर थेट विचारा, पण आरोपाच्या भाषेत मात्र नाही, तर समजून घेण्याच्या भावनेतून संवाद साधा. वैवाहिक जीवनामध्येही अशाच प्रकारचा तणाव जाणवू शकतो. जोडीदाराच्या विचारांबद्दल शंका निर्माण होणं, दोघांच्या मतामध्ये दुरावा वाढणं किंवा छोट्या गोष्टीला भावनिक स्वरूप मिळणं असे अनुभव येऊ शकतात. काही वेळा तुम्हाला वाटेलही की जीवनसाथी तुमची बाजू ऐकून घेत नाहीये, तर जोडीदाराला वाटेल की तुम्ही त्यांच्या भावनांना महत्त्व देत नाहीये.
यातून दोन व्यक्तीमध्ये फक्त मतभेद राहत नाहीत, तर भावनिक अंतर निर्माण होऊ लागतं. म्हणून या महिन्यात वाद जिंकण्यापेक्षा नातं वाचवणं अधिक महत्वाचं आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडेही लक्ष द्या आणि त्यांच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या मानसिक अवस्थेलाही समजून घ्या, कारण प्रत्येक त्रास फक्त शरीरातून व्यक्त होतो असं नाही. काही वेळा मानसिक ताणही शारीरिक त्रासाच्या रूपाने समोर येतो. तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीतही सावध राहणं आवश्यक आहे. या महिन्यात मानसिक तणाव अधिक जाणवू शकतो. मनामध्ये विचारांचं वादळ निर्माण होईल. एखाद्या परिस्थितीबद्दल सतत विचार करणं, झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवणं, भविष्यात काय होईल याची चिंता करणं किंवा प्रत्येक घटनेचा अर्थ शोधत बसणं, यामुळे मनावर अधिक भार येऊ शकतो. या मानसिक तणावाचा परिणाम झोपेवर, एकाग्रतेवर, निर्णय क्षमतेवर आणि शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. म्हणून या महिन्यामध्ये स्वतःला वेळ द्या. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच क्षणी मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा मात्र ठेवू नका. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. काही परिस्थिती स्वतःहून स्पष्ट होतात आणि काही उत्तरे शांत मनातच मिळतात. आर्थिक बाबतीतही या महिन्यात सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणाच्या बोलण्याने प्रभावित होऊन गुंतवणूक करू नका. झटपट नफ्याच्या मागे लागू नका. विशेषतः शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर हा महिना जास्त शिस्तीची मागणी करेल. एखादा ट्रेड चुकला किंवा नुकसान झालं तर लगेच ते भरून काढण्याच्या भावनेतून रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. कारण एक चुकीच्या ट्रेडपेक्षा त्या नुकसानीचा राग मनात ठेवून केलेले पुढचे 5 ट्रेड अधिक अधिक नुकसानदायक ठरू शकतात. फसवणूक, चुकीची माहिती, अति आत्मविश्वास किंवा भावनातिरेक यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक व्यवहारापूर्वी स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा. हा निर्णय मी शांतपणाने घेत आहे का? की भीती, राग किंवा लालसेतून? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळालं तर अनेक चुकीचे निर्णय टाळता येतील. एकंदरीतच पाहिलं तर ऑगस्ट महिना पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही, पण हा महिना तुम्हाला संयम, तडजोड आणि स्वतःच्या भावभावनांतील नियंत्रण मागतोय. जर तुम्ही एका ठराविक चौकटीत राहिलात, प्रत्येक गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया दिली नाहीत, समोरच्याचं ऐकलं आणि गरज पडल्यास एक पाऊल मागं घेतलं, तर हा महिना बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येईल. पण मग प्रत्येक परिस्थितीमध्ये कठोर भूमिका घेतली, भावनेतून निर्णय घेतले किंवा संशयाला सत्य मांडलं तर साध्या गोष्टीही गंभीर स्वरूप धारण करू शकतात. म्हणून या महिन्यात सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा, निर्णय घेण्यापूर्वी सत्य तपासा आणि नातं तोडण्यापूर्वी संवाद साधा. आता कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिन्यात घरगुती वातावरण, रिलेशनशिप, गर्भवती महिला, संतती आणि विद्यार्थी वर्गाबद्दल सविस्तर बोलूया. सर्वात आधी घरगुती वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये काही दिलासादायक कालावधी नक्कीच आहे. जुलै महिन्यामध्ये घरातील मतभेद, व्यक्तींबरोबरचे कटकटी, घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याची चिंता आणि वास्तू किंवा घरासंबंधी काही गुंतागुंतीचे प्रश्न समोर आलेले असतील. ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र घरातील वातावरण हळूहळू शांत होताना दिसेल. घरातील व्यक्तींबरोबरचे संवाद सुधारतील. पूर्वी ज्या गोष्टीवरून वारंवार वाद होत होते त्या गोष्टी काही प्रमाणात का होईना त्यामध्ये समजूत निर्माण होईल. तुम्हालाही जाणवेल की घरातल्या प्रत्येक प्रश्नाला तर्कानेच उत्तर देण्याची गरज नसते. काही प्रश्न प्रेमाने सुटतात, काही प्रश्न वेळ दिल्याने सुटतात आणि काही प्रश्नांमध्ये फक्त समोरच्याचं मन ऐकणं आवश्यक असतं. माझ्या अनुभवामध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा योग्य बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये भावना कमी आणि तर्क जास्त असतो. समोरची व्यक्ती तुमचे शब्द ऐकते, पण त्यामागची भावना तिला जाणवत नाही. ऑगस्ट महिन्यात घरातील नातेसंबंध चांगले ठेवायचे असतील तर फक्त तुम्ही काय सांगता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही कोणत्या पद्धतीने सांगता, कसं सांगता हे अधिक महत्त्वाचं ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जुलैच्या तुलनेमध्ये परिस्थिती थोडीशी सुधारली तरी त्याची नियमित काळजी घेणं आवश्यक राहील. त्यांच्या औषधोपचारांमध्ये म्हणजे वरिष्ठांच्या, तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या औषधोपचारांमध्ये निष्काळजीपणा होऊ देऊ नका. त्यांच्या छोट्या तक्रारी सुद्धा गंभीरपणे घ्या, कारण काही वेळा मोठी समस्या सुरुवातीला अगदी छोट्या लक्षणातूनच समोर येते. आता रिलेशनशिप बद्दल बोलूया आणि इथे मात्र परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधामध्ये असाल तर ऑगस्ट महिना तुमच्या नात्याची परीक्षा घेऊ शकतो. गैरसमज, संशय
अर्धवट माहिती किंवा कोणीतरी सांगितलेल्या गोष्टीवर त्वरित विश्वास ठेवल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण होऊ शकतो. काही व्यक्तींना असं वाटू शकतं की समोरची व्यक्ती काहीतरी लपवत आहे, तर काहींना असंही जाणवेल की आपल्या भावभावनांना योग्य महत्त्व दिलं जात नाहीये. या भावनिक अस्वस्थतेमुळेच नातं टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतं. ब्रेकअपची चर्चा, एकमेकांशी बोलणं बंद करणं किंवा रागाच्या भरात नातं संपवण्याचा निर्णय घेणं, असे अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतात. पण मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ज्या क्षणी मनामध्ये संशय निर्माण होतो, त्या क्षणी दिसणारी प्रत्येक गोष्ट सत्य वाटू लागते. समोरच्या व्यक्तीचा साधा उशिरा आलेला मेसेज, फोन न उचलणं, बोलण्याच्या पद्धतीतला बदल किंवा सोशल मीडियावरील एखादी साधी गोष्ट, या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. म्हणून डोळ्यांनी पाहिलेल्या एका घटनेवर किंवा कानाने ऐकलेल्या एका वाक्यावर नात्याचं भविष्य मात्र ठरवू नका. एकमेकांशी शांतपणे बसा, एकमेकांबरोबर प्रश्न स्पष्ट विचारा. तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते समोरच्याला सांगा आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्या, पूर्ण वेळ द्या. माझ्या अनुभवामध्ये अनेक नाती चुकीमुळे नाही, तर गैरसमज स्पष्ट करण्यासाठी वेळ न दिल्यामुळे तुटताना मी पाहिली आहे. तुमचं नातं खरंच महत्त्वाचं असेल तर रागात घेतलेला निर्णय काही दिवस पुढे ढकला. कारण शांत मन झाल्यानंतर तुमच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे तुम्हाला वेगळं काही नक्कीच दिसू शकेल. आता गर्भवती महिलांबद्दल सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. शारीरिक तक्रारींबरोबरच मानसिक तणाव जास्त दिसून येईल. घरातील वातावरण, जोडीदाराबरोबरचे मतभेद किंवा भविष्यासंबंधीची अनावश्यक चिंता, यामुळे मन अस्वस्थ राहू शकतं. पण या काळात मानसिक शांतता ही औषधा इतकीच महत्त्वाची ठरणार आहे. अनावश्यक वाद टाळा, जास्त विचार करणं टाळा, विश्रांती घ्या, वेळेवर तपासणी करा आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णपणे पालन करा. कोणतंही लक्षण छोटं वाटलं तरी दुर्लक्ष मात्र करू नका. आता ज्या व्यक्तींना संतती आहे त्यांच्यासाठी हा महिना थोडा संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. मूल तुमचं ऐकत नाही, तुमच्या सांगण्याच्या विरुद्ध वागतात. अभ्यास, मित्रपरिवार, मोबाईल किंवा त्यांच्या संदर्भातले मतभेद होतात. असे अनुभव येऊ शकतात. काही पालकांना असंही वाटेल, की आपण मुलांसाठी इतकं काही करतो, पण त्यांना त्याची जाणीवच नाही. परंतु एक गोष्ट समजून घ्या, या महिन्यात मुलांवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर ते अधिकच विरोध करू शकतात. त्यांना सतत आदेश देण्यापेक्षा त्यांच्या मनात काय चाललं हे आधी जाणून घ्या. त्यांच्या वागण्यामागचं कारण नेमकं शोधा. कधी-कधी मुलांचा हट्ट हा फक्त हट्ट नसतो, तर स्वतःचं मत ऐकून घेतलं जावं ही त्यामागची गरज असते. म्हणून रागाने नव्हे तर संवादाने परिस्थिती हाताळा. विशेषतः किशोरवयीन किंवा तरुण मुलांबरोबर शब्दांचा उपयोग अधिक जपून करावा लागतो. कारण रागाच्या भरात बोलले गेलेलं एक वाक्य त्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहू शकतं. आता विद्यार्थी वर्गाबद्दल बोलूया. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त तयारी ठेवावी लागेल. मन सहज विचलित होऊ शकतं. एकाग्रता कमी होऊ शकते. घरातली परिस्थिती, रिलेशनशिप, मित्र किंवा स्वतःच्या मनातील विचारांमुळे अभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटेल, की आपण खूप अभ्यास करतो आहे, पण अपेक्षित परिणाम मात्र मिळत नाही. अशा वेळी निराश होऊ नका. तुमची समस्या बुद्धिमत्तेची नाही, तर मानसिक स्थैर्याची आहे. दररोज ठराविक वेळेला अभ्यास करा. मोठा अभ्यासक्रम एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. लहान भागांमध्ये विभागून अभ्यास करा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वेळ कमी करा आणि ज्या विषयात अडचण आहे त्यासाठी मदत मागण्यात कमीपणा समजू नका. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात पुनरावृत्तीवर अधिक भर द्या. नवीन अभ्यासा इतकंच आधी केलेल्या अभ्यासाचं पुनरावलोकन महत्त्वाचं राहील. एकंदरीत पाहिलं तर घरातील वातावरण हळूहळू सुधारत असलं तरी रिलेशनशिप, गर्भवती महिला, संतती आणि विद्यार्थी वर्गासाठी हा महिना भावनिक संयमाची मागणी करणारा आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडवू शकणार नाही, पण प्रत्येक परिस्थितीला कशी प्रतिक्रिया द्यायची हे पूर्णपणे तुमच्याच हातात आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरच्याला बदलण्यापूर्वी संवादाची पद्धत बदला आणि नातं वाचवायचं असेल तर निर्णयांपेक्षा समजूत अधिक महत्त्वाची ठरते. आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलू. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वात अधिक संयमाची गरज भासणार आहे. जुलै महिन्यामध्ये बाहेर कितीही तणाव असला तरी वैवाहिक जोडीदाराची साथ तुम्हाला मिळत होती. पण ऑगस्ट महिन्यामध्ये परिस्थिती थोडी बदलताना दिसेल. छोट्या छोट्या गोष्टीवर मतभेद होऊ शकतात, विचारांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतं. एखाद्या विषयाकडे
विषयाकडे तुम्ही तर्काने पाहाल, तर तुमचा जोडीदार भावनेने पाहत असेल आणि इथे दोघांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा चुकीच्या नसतात, पण त्या योग्य गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगतात. त्यांना वाटतं की मी सत्य सांगतो आहे, पण समोरच्या व्यक्तीला ते सत्य नसून कठोरता वाटते. ऑगस्ट महिन्यात हीच गोष्ट तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकते. म्हणून तुम्ही काय बोलता यापेक्षा ते कसं बोलता हे अधिक महत्वाचं राहील. जर तुमच्या मनात जोडीदाराबरोबर बद्दल संशय निर्माण झाला असेल, तर तो मनात वाढवत बसू नका. थेट संवाद साधा. एकमेकांचं म्हणणं पूर्णपणे ऐका. रागाच्या भरात अबोला धरणं, घर सोडून जाणं किंवा नातं संपवण्याची भाषा करणं हे संपूर्णपणे टाळा. कारण या महिन्यामध्ये भावनिक निर्णय नंतर पश्चातापाचं कारण बनू शकतात. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांना त्यांना शारीरिक त्रास, मानसिक थकवा किंवा एखादी जुनी समस्या पुन्हा जाणवू शकते. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि गरज पडल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. आता कार्यक्षेत्राबद्दल बोलू. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर हा महिना कामाच्या दृष्टीने फारसा वाईट नाही. तुमच्या कामामध्ये मोठे अडथळे दिसत नाहीयेत. वरिष्ठांशी संबंध सामान्य राहतील. तुमची जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही कामाची गती सुरू होईल. ग्राहक मिळतील. व्यवहार सुरू होतील. पण या महिन्यात बाहेरील परिस्थितींपेक्षा तुमच्या मनाची अवस्था तुमच्यासाठी मोठं आव्हान ठरेल. भावभावनांचं आंदोलन, राग, निराशा, संशय किंवा मनातील सतत चालणारा संवाद यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा तुम्ही एखाद्या सहकार्याच्या साध्या वागणुकीचाही चुकीचा अर्थ लावू शकाल किंवा वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेचा वैयक्तिक अपमान म्हणून विचारही करू शकाल. म्हणून कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. प्रथम परिस्थिती नीट समजून घ्या, त्यानंतर मत व्यक्त करा. विशेषतः 14, 15, 16 ऑगस्ट या काळामध्ये कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वाची कामं, कागदोपत्री व्यवहार, करार किंवा अधिकृत व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. या तारखा तुमच्यासाठी तुलनेने अनुकूल ठरू शकतात. पण 20 ऑगस्ट नंतर परिस्थिती बदलताना दिसेल. या काळात लहान असो किंवा मोठा कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कारण यावेळेस तुमची मानसिक अवस्था पूर्णपणे स्थिर नसेल. भावनांच्या भरात घेतलेला निर्णय तर्कशुद्ध वाटू शकतो, पण नंतर तो चुकीचाही ठरू शकतो. म्हणून महत्वाचे कागदपत्र, नवीन करार, मोठी गुंतवणूक, भागीदारी किंवा नोकरी बदलण्याचा निर्णय किंवा कोणत्याही प्रकारची मोठी कमिटमेंट शक्यतो पुढे ढकलणं अधिक महत्त्वाचं ठरेल. एकंदरीतच या महिन्यामध्ये कार्यक्षेत्र तुमच्या विरुद्ध नाही, पण तुमचं मन मात्र तुमची परीक्षा घेणार आहे. जर तुम्ही भावना आणि निर्णय यांच्यामध्ये योग्य अंतर ठेवलं, तर अनेक संभाव्य अडचणी सहज टळू शकतात. आता या महिन्याचा संपूर्ण सारांश किंवा महत्त्वाच्या कालावधीबद्दल बोलूया. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रह तुम्हाला एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत. प्रत्येक परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा. जर संपूर्ण महिन्याकडे बारकाईने पाहायचं झालं, तर 20 ऑगस्ट पूर्वीचा काळ हा तुलनेने नियंत्रणात राहू शकतो. घरातील वातावरण सुधारताना दिसेल. कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या अडचणी येणार नाही. 14, 15, 16 ऑगस्टच्या दरम्यान काही महत्त्वाची कामं, कागदोपत्री व्यवहार, करार किंवा अधिकृत व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण या अनुकूलतेमुळे निष्काळजीपणा मात्र किंवा निष्काळजी होऊ नका. कारण या महिन्यामध्ये खरं 20 ऑगस्ट नंतरचा जो कालावधी आहे तो सुरू होतोय. या काळामध्ये मानसिक तणाव अधिक वाढू शकतात. मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतात. भावनिक निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. छोटी-मोठी गोष्टी घडू शकतात किंवा एखाद्या क्षणिक रागामुळे किंवा दुखावलेल्या मनामुळे मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. म्हणून या काळामध्ये नोकरी बदलणं, नवीन व्यवसाय करणं, मोठी आर्थिक गुंतवणूक करणं, भागीदारी करणं किंवा नातेसंबंधाच्या बाबतीत टोकाची भूमिका घेणं यापैकी कोणताही निर्णय अधिक विचारपूर्वक घ्या. विशेषतः शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने रिव्हर्स ट्रेडिंग पूर्णपणे टाळा. एका चुकीच्या व्यवहारामुळे झालेलं नुकसान दुसऱ्या घाईघाईत घेतलेल्या आणि व्यवहारातून भरून काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण या महिन्यात लालसेपेक्षा भावनिक अस्थिरता आणि भावनिक अस्थिरतेपेक्षा चुकीचे निर्णय अधिक नुकसान करू शकतात. 12 ऑगस्टला अमावास्या आहे आणि 28 ऑगस्टला पौर्णिमा, तसेच रक्षाबंधनाचा पवित्र सण सुद्धा आहे. या निमित्ताने आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 12 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना स्वतःच्या भावनांपेक्षा वस्तुस्थितीवर अधिक विश्वास ठेवा.
कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती पडताळून पहा आणि एखादा गैरसमज अंतिम सत्य समजू नका. माझ्या कित्येक वर्षाच्या ज्योतिषीय अनुभवामध्ये मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींचं नुकसान शत्रूंमुळे कमी, पण स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या निष्कर्षांमुळे जास्त होतं. जेव्हा मन अस्थिर असतं, तेव्हा योग्य माणूसही चुकीचा वाटतो आणि चुकीचा निर्णयही योग्य वाटू लागतं. म्हणूनच ऑगस्ट महिन्यामध्ये स्वतःच्या मनाला शांत ठेवणं हीच तुमची सर्वात मोठी साधना असेल. जर तुम्ही संयम राखला, संवादाला प्राधान्य दिलेत आणि भावनेऐवजी विवेकाने निर्णय घेतला, तर आवश्यक तिथे तडजोड स्वीकारली, तर ग्रह पूर्णपणे साथ देत नसतानाही तुम्ही अनेक संकटावर सहज मात करू शकता. जर या मनाचा संपूर्ण संदेश एकाच वाक्यात सांगायचा झाला, तर तो असा असेल: प्रत्येक गोष्ट दिसते तशी नक्कीच नसते आणि प्रत्येक भावनेवर विश्वास ठेवणंही योग्य नसतं. महिना संपल्यानंतर पुन्हा एकदा या व्हिडिओवर नक्की या आणि कमेंटमध्ये सांगा, आज सांगितलेल्या भविष्यवाण्यांपैकी किती गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडल्या. तुमचा अनुभव इतर लाखो कुंभ राशीच्या व्यक्तींना योग्य दिशा देऊ शकतो. ईश्वरचरणी प्रार्थना की ऑगस्ट 2026 हा तुम्हाला मानसिक स्थैर्य, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, नात्यामध्ये समजूत, चांगलं आरोग्य आणि जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवणारा ठरो. धन्यवाद.